नमस्ते मित्रांनो, स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप मनापासून स्वागत आहे. आज मी एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे फ्रॅक्शन. तर भरपूर मुलांना ह्याविषयी समस्या आहेत की मॅम फ्रॅक्शनचे आम्हाला कळतं आहे, शेडिंग कळतं, अनशेडेड कळतं, पण त्याच्या पुढचं जे काही लहान मोठेपणा असेल ते आम्हाला काही कळत नाही. तर मित्रांनो, पहिले तुम्ही एक समजा की फ्रॅक्शन म्हणजे काय. आपण लहानपणापासून नॉर्मल ॲज इट इज 1, 2, 3, 4 हे नॅचरल नंबर आपण पाहत आलेलो आहेत. त्याच पद्धतीने दुसरा एक टॉपिक असतो की एकाच, जसं की मी आता तुम्हाला दिलेलं आहे की सपोज एक तुम्ही ब्रेड घेतलेला असेल किंवा एक चपाती घेतली, म्हणजेच ह्या चपातींची संख्या किती, तर ती चपातींची संख्या आहे 1. परंतु मी ह्याच ब्रेडचे इन केस जर मी 4 इक्वल पार्ट केले, 4 इक्वल पार्ट केल्यावरती आता ह्या ज्या आकृतीचे रूपांतर झाले फ्रॅक्शनमध्ये, कारण की अगोदर फक्त ही एकच होती, परंतु मी तिला आता 4 पार्टमध्ये कन्वर्ट केलेले आहे. म्हणजेच काय तर, आणि त्यातला एक पार्ट मी खाल्ला. तर मित्रांनो, आता या आकृतीचा जो काही पार्ट असेल याला आपण रायटिंग करत असताना टोटल जे पार्ट असतील आकृतीची, ती आकृती कुठलीही असू द्या, ती सर्कल, ट्रँगल, हेक्झॅगोन, पेंटॅगोन, स्क्वेअर, रेक्टँगल, कुठलेही आकृतीचे जेवढे काही पार्ट असतील त्या पार्टची संख्या असते ती खालच्या बाजूने लिहिली जाते. म्हणजेच 1, 2, 3, 4. तर मित्रांनो, आणि जे काही शेडेड केलेले असतील ते वरती लिहिले जातात. मग जो नंबर वरती लिहिलेला असतो त्याला आपण मराठीत अंश म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला न्यूमरेटर असे म्हणत असतो. तेच आपण पूर्ण आकृतीचे जेवढे काही भाग असतील त्यांची संख्या आपण खालच्या साईडने लिहित असतो. त्यालाच मराठीत छेद म्हणतात आणि इंग्लिशमध्ये डिनॉमिनेटर असे म्हणत असतात. तर मित्रांनो, याला शॉर्ट फॉर्ममध्ये अंशला n/d असं लिहिण्यात येत असतं. म्हणजेच ह्या आकृतीला रीड करताना 1/4 किंवा 1/4 असं देखील लिहिलं जात असतं किंवा वाचलं जात असतं. मित्रांनो, तर आता हा टोटल नंबर म्हणजेच आपली एक फिगर ती. आता त्यातलेच हे काही पार्ट जे आपण दाखवत असतो त्यांना म्हटलं जातं मित्रांनो फ्रॅक्शन. काय म्हटलं जातं? फ्रॅक्शन. तर काही वेळेस तुम्हाला प्रश्न येतो की 2/4 अँड 3/4 म्हणजेच ह्या दोघांमधील तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे की यांच्यातलं लहान कुठला फ्रॅक्शन आहे आणि मोठा कुठला आहे. तर मित्रांनो, फ्रॅक्शनचा एक नियम आहे, जर डिनॉमिनेटर सेम असतील, छेद हे सेम असतील, तर ज्यांचा अंश लहान असेल तो फ्रॅक्शन ऑब्व्हियसली लहान, आणि ज्यांचा अंश मोठा असेल तो मोठा असतो. आपण छेद पूर्णपणे विसरायचं, फक्त नंबर जसं आपण लहानपणापासून बघत येतो आहे की हा तर यातला 2 हा लहान आहे आणि 3 हा मोठा आहे. तर हे फ्रॅक्शन अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकतात. परंतु आता मुलं म्हणत असेल की मॅम प्रत्येकच ठिकाणी तर डिनॉमिनेटर सेम येत नाही. तर काही जर तुम्हाला अशा पद्धतीने आले तर त्यावेळेस तुम्ही पहिले याचा LCM काढा आणि मग तुम्ही याचा लहान मोठेपणा ठरवू शकतात. परंतु मित्रांनो, ही थोडीशी लॉंग प्रोसेस असते. तर याच्यासाठी एक क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर याच्या नावातच आपल्याला दिसते की क्रॉस. मग क्रॉस म्हणजे काय,
एक्झाममध्ये असे प्रश्न आल्यावर तुम्ही काही न करता सरळ त्यांना पहिले नंबर द्या आणि नंबर दिल्यावर हा झालं पहिलं फ्रॅक्शन, हे झालं दुसरं फ्रॅक्शन. तर तुम्ही असे ॲरो देऊन ठेवा, म्हणजेच 1 5/6 4/8. तर पहिलं जे फ्रॅक्शन आहे त्याचा न्यूमरेटर आणि दुसरा फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर यांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता ते कसं, तर 5 × 8 आणि जे दुसरं आहे त्याचंच 4 × 6. तर मित्रांनो, तुम्ही हे नंबर असेच देत राहा जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर पहिल्याचा ॲन्सर आला आहे मित्रांनो 5 × 8 40 and 4 × 6 24. आता तुम्ही हे दोघं नंबर तर ओळखू शकतात की कुठला मोठा आहे आणि कुठला छोटा आहे. तर ऑब्व्हियसली 40 इज ग्रेटर दॅन 24. तर आपलं जे काही फ्रॅक्शन असेल मित्रांनो, तर 5/6 4/8 हे. तर बघा मित्रांनो, किती सोपं आहे लहान मोठेपणा ठरवायचा. सेम असेल तर डिनॉमिनेटर विसरा आणि फक्त न्यूमरेटर लक्षात ठेवा. आणि जर डिफरंट असेल तर सरळ क्रॉस चेक करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि ते ओळखा. आता मॅम, आता तुम्ही इथे म्हणलात की डिनॉमिनेटर हे सेम असले, जर सपोज 4/2 and 4/3. आता हे फ्रॅक्शन जर अशा पद्धतीने आलं, हे जर अशा पद्धतीने देण्यात आलं तर आम्ही काय करावं, हेही सोपं आहे मित्रांनो. न्यूमरेटर सेम असतील तर डिनॉमिनेटर सेम असतील तर ज्यांचा न्यूमरेटर मोठा असेल ते फ्रॅक्शन मोठं. परंतु जर न्यूमरेटर सेम असतील तर ही प्रोसेस थोडी उलटी. ज्यांचा डिनॉमिनेटर लहान असेल तो फ्रॅक्शन इथे मोठा होत असतो. हा एकच, बस झालं. तुम्हाला फक्त पहिलं चेक करायचं आहे की डिनॉमिनेटर सेम आहेत का, तर जो मोठा असेल तो मोठा. जर न्यूमरेटर सेम असतील तर जो मोठा तो होईल छोटा. आणि जर दोघंही डिफरन्स असतील तर पहिले त्या फ्रॅक्शनला नंबर द्या, नंतर त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि परत ॲज इट इज सॉल्व करा. थँक्यू मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. म्हणजेच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम हा फ्रॅक्शनचा कसा ठरवला जात असतो तेही तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. थँक्यू.